नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। कायद्याची पायमल्ली होत आहे या संदर्भामध्ये आज धुळे व पुण्यातील सुप्रसिद्ध ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी कायद्याच्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी धुळेतील व पुण्यातील महिला यांच्या माध्यमातून धुळे येथील मूळ मराठी पत्रकार संघावर त्या ठिकाणी माहिती देण्यात आली व संशय आहे की तिचं कोणाबरोबर तरी प्रेम प्रकरण आहे आणि बदलापूरची केस झाल्यानंतर जवळपास 200हूनही अधिक लहान मुलांच्या लैंगिक छळाच्या केसेस ज्या आहेत त्या महाराष्ट्रात नोंद झाल्या। त्याच्या आता ह्या केसेस नोंद झाल्या त्यामुळे ही आकडेवारी आपल्या पुढे आली, पण अशा अनेक केसेस असतील ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्याही नाही आहेत आणि त्याची दखलही कोणी घेतलेली नाही आहे। तर ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि ही गंभीर परिस्थिती कशा पद्धतीने हाताळली जाती आहे तर हे तुम्ही बघा। म्हणजे बदलापूरची केस जी एवढी मोठी, म्हणजे लोक रस्त्यावरती उतरून आंदोलन करस्तोवर पोलिसांनी त्याची FIR पण नोंदवून घेतली नाही, जेव्हा की पॉक्सो कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लहान मुलं जेव्हा असतात तेव्हा ते पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचू शकत नाहीत, म्हणून ज्यांना माहिती मिळते की त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेले आहेत तर त्या व्यक्तींनी मॅन्डेटरी रिपोर्टिंग असा शब्द त्या कायद्यामध्ये वापरलेला आहे आणि मॅन्डेटरी रिपोर्टिंग आपण नाही केलं तर त्याला शिक्षा आहे हे माहिती असून त्या शाळेतल्या लोकांनी कोणीच रिपोर्टिंग ह्याचं केलं नाही। आणि जेव्हा तिच्या आईला कळलं की तिच्या गुप्त अंगाच्या ठिकाणी तिला दुखतंय, ती शाळेत जायला घाबरती आहे, तर पालकांनी ती एक काय म्हणतात की डॉक्टरकडे नेण्याची हे दाखवली, म्हणून कळलं तरी की तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाला। आता ह्यामध्ये इतके लॅप्सेस आहेत या केसमध्ये की एक तर पोलिसांनी 16 तास ती केस नोंदवून FIR दर्ज करून घेतली। पॉलिटिकल व्ह्यू म्हणून एक नवीन कायदा आणायचा, जो शक्ती कायदा आपल्या इकडे आणला, पण शक्ती कायदा कुठली घटना घडली होती म्हणून आणला नाही, तेलंगणामध्ये जी घटना घडली त्याच्यामुळे त्यांनी एक कायदा आणला, म्हणून आपण पण शक्ती कायदा आणला। त्या शक्ती कायद्याच्या कन्सल्टेशनसाठी मी गेले होते आणि आम्ही त्रुटी ज्या आहेत त्या कायद्यातल्या आम्ही त्यांना दाखवून दिल्या की हा कायदा कसा चालणार नाही, याच्यावरती तुम्हाला संमती मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही असे कायदे आणू नका, जे आहेत कायदे ते तुम्ही कशी अंमलबजावणी करता ह्याच्यावरती फोकस करा। तसंच आता कलकत्त्यामध्ये अपराजिता कायदा आणला, अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। इथं तुम्ही ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना जी शिक्षा आहे ती मिळती आहे, कन्व्हिक्शन रेट आमचा वाढतो आहे, हे जोपर्यंत लोकांना दाखवून देणार नाही तोपर्यंत कायद्याचा वचक बसणार नाही, तोपर्यंत कायद्याची भीती बसणार नाही। त्यामुळे फक्त म्हणजे डेथ पेनल्टी द्या, फाशीवरती लटकवा, हे असं करून चालणार नाही। आणि म्हणून तुम्ही बघा की जनता पण जेव्हा रस्त्यावरती येते, बदलापूरच्या केसमध्ये तुम्ही बघा की जनता पण रस्त्यावरती आली, त्यांची मागणी काय होती, आत्ताच्या आत्ता त्याला इथे फाशी द्या, आत्ताच्या आत्ता आमच्या समोर इथे फाशी द्या। असं होऊ शकतं का कुठे? कायद्याची एक प्रक्रिया आहे। दुसरा जो वारंवार शब्द आपण ऐकतो तो आहे की आता ही एक केस आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात पाठवणार आहे। कुठलं फास्ट ट्रॅक कोर्ट, अशा नावाचं कुठलं कोर्ट आहे काय? ते माझ्या बरोबर अजून वकील बसले जनप्रबोधन आणि त्या प्रक्रियेला एका दबाव तंत्राचा वापर करून कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो या संदर्भामध्ये मॅडमांनी हा विषय जोरदारपणे रेस केलेला आहे। त्यामध्ये मुख्यतः धुळ्यात आपण एक गोष्ट बघितली की मध्यंतरी एक घटना धुळ्यामध्ये अशी घडली होती की 156(3) ने पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे असं जिल्हा सत्र न्यायाधीशांनी आदेश पारित केल्यानंतर देखील धुळ्यामध्ये पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून घेतला नाही। तर हे मला असं वाटतं की त्या कायद्याच्या संदर्भामध्ये फंडामेंटल राईट्स कशा पद्धतीने व्हायलेशन करणारी एक प्रक्रिया आपल्याकडे आपण या बाबतीत बघितलेली आहे। तर एकूण या सगळ्या वस्तुस्थितीला विचारात घेता मुजोर कायदा सांभाळणाऱ्या लोकांना कुठेतरी नियंत्रणात आणण्यासाठी जनमानसामध्ये जाऊन त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे आणि त्या शक्तीला संघटितपणे या प्रक्रियेमध्ये ऑपरेट केलं पाहिजे। तर त्यासाठी मॅडमांनी ही एक भूमिका जोरदारपणे घेतलेली आहे आणि आपल्या माध्यमातून ती मुख्यतः जनमानसापर्यंत पोहोचावी यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेत